राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत जय जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गाणगापूर निवासी भगवान की जय। आज जीवाचा मृत्यू व त्याचे त्रिविध गतीचं वर्णन। 3 गती आहे, मानव, दानव आणि देव। काश्यप ब्राह्मणाला विचारताय आणि ब्राह्मण सिद्धाला विचारताय आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय। काश्यपानं विचारलं, भूदेवा महात्मा, हे शरीर कोणत्या प्रकाराने पडतं, म्हणजे मरण कोणत्या कारणाने येतं हे सांगा। दुसरं शरीर कसं प्राप्त होतं, संसारी जीव कशा तऱ्हेनं दुःखमय संसारातून मुक्त होईल व मूल अविद्या ही का उत्पन्न होते, ही अविद्या शरीराचा त्याग करायला का लावते, मनुष्य शुभाशुभ कर्माचं फळ कसं भोगतो आणि अशुभ कर्माचं फळ कसं भोगतो। ब्राह्मणोवाच, हे कृष्णा, कश्यपांना विचारल्यानंतर मी सिद्ध मुनींकडून जे ऐकलं ते तुम्हाला सांगतो। हां, दोन्ही लावून वरती 3 बटणं दाबून द्या, म्हणजे जरा उजेड पडेल। हां, आणि पहिला आपण त्याच्या बोळातून तिकडे उजेड जातो। आले 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 सिद्ध म्हणाले, हे कश्यपा, मनुष्य लोकात आयुष्य हे कीर्ती वाढवण्यात जो मनुष्य घालवतो, लक्ष द्या, प्रत्येकाला जय आणि विजय पाहिजे आणि चांगल्या कामानं आपलं नाव निघावं याच्याकरताच प्रयत्न करत राहतो। कीर्ती वाढवण्याकरता कर्माचं सेवन करतो, त्याप्रमाणे हे शरीर प्राप्त होतं। शरीर ग्रहण केल्यानंतर अंतर्कर्म जे आहे ते सगळे कर्म फळ देतात आणि पुण्य क्षीण होत जातं। जेवढा तुमचा सत्कार होईल तेवढं तुमचं पुण्य क्षीण। म्हणून कलियुगामध्ये मूर्खांचे सत्कार का होता की त्यांचं पुण्य आणखीन कमी झालं पाहिजे आणि ते लवकर गेले पाहिजे। आदर्श शिक्षक, आदर्श माणूस दारू पिऊन पडलेला सापडतो। असं आहे, कारण कर्माचं फळ भोगलं की पुण्य क्षीण झालं। सारखे पैसे काढत गेले की संपलं, ओव्हरड्राफ्ट काढला तरी संपलं। आता हे 61, 51, 52 हे जे करता ना तुम्ही,
याच्यात धार्मिक विधी करून दान करायचं आहे. लोक काय करतात, सगळ्यांकडून सत्कार करून घेतात. सत्कार केला की परत पुण्य क्षीण होऊन जातं. मग तुम्ही जे शुभकर्म केलं आहे त्याचं फळ भोगलं की कमी नाही होणार का? आपल्या कामापेक्षा जरी कोणी जास्ती वाह गेले तरी पुढे कोणाला सांगताय भगवान? अर्जुन उवाच. जीवाचा आयुष्याचा क्षय होतो आणि अशा अवस्थेने तो विपरीत कर्माचं सेवन करायला जसा जसा सत्कार आणि पुढाकार येतो ना तसं तसं मनुष्य चुकीचं कर्म करतो. विनाश काल निकटत बोलवतो आणि उलटी बुद्धी होत जाते आणि त्याच्यातलं सत्व कमी होतं, म्हणजे धैर्य राहत नाही. धैर्य त्याच्याजवळच राहतो की जो आपल्या पुण्याचा क्षय करत नाही किंवा आपण केलेल्या चांगल्या गोष्टीचं वारंवार वक्तव्य करत नाही. मी किती वेळा सांगितलं की तुम्ही गंगापूजन करा, भागवत सप्ताह करा, अमुक करा. लोक विचारतात किती खर्च आला, कसं काय जमलं तुम्हाला? तर तो तुम्ही जर प्रत्येकाला सांगत बसले आणि फोटो दाखवत बसले तर भागवताचं पुण्य कमी होईल. तर म्हणून पुण्य गुपचूप ठेवायचं आणि चुकलं नाही हो त्या दिवशी पंक्तीला मग तूप कुठून गेलं सालं मला फार असं सांगा, पण इतक्या रुपयाचं तूप खाऊ घातलं हे बोलायचं आपली पंगत आहे ना. या ना लाकडं असल्यावर सुद्धा लाकडाचे पैसे लावले ना तुम्हाला पंक्तीत, आठवलं? असे म्हणून मी काय म्हणतो, ज्याचा प्रसाद त्याने वाटा, डोक्याला ठेवू नका. डोकल करतो चार चार काय बिघडतं ते, उद्या काय ठेवायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात सत्वानं धैर्य येतं आणि बल अनुकूल होतं. म्हणून ज्यांच्याजवळ सत्वगुण आहे आणि धैर्य आहे त्यांचं मन त्यांच्या ताब्यात राहतं आणि मनावर अधिकार मिळवला की प्रकृती स्थिर राहते आणि मनावर अधिकार नाही मिळाला की मनुष्य प्रकृतीच्या विरुद्ध भोजन करायला सुरुवात करतो. आता लक्षपूर्वक ऐका बघा, प्रकृतीवर जर विजय मिळवला तर मनुष्य विरुद्ध भोजन करत नाही. रात्री दही खायला नाही जाणार, काय होतं एक दिवशी खाल्लं तर नाही. अत्यंत हीन परिस्थितीला मनुष्य जातो आणि हीन वस्तूचं सेवन करतो. पण तुम्हाला असं काही सांगितलं जातं की अमुक खाल्लं, आता त्या माणसाने जैन लोकांना मासे खाऊ घालून टाकले. आता हे कशा करता गेले, तो आपल्याला खूप पैसे मिळायला पाहिजे म्हणून. हेही लोभी आणि तो क्रोधी. पाण्यातली वनस्पती आहे म्हणे, पहा पेपरला बातमी आली आहे. खरंच जैनांनी खाऊन गेले की मासे. अशी माणसं जगामध्ये धर्माचा प्रचार करतात. म्हणून भल्याच्या संगतीत राहावे. मोठ्या मोठ्याने मंत्र म्हटले म्हणून फळ मिळेल असं नाही. मंत्राला स्वर आहे. बोबडा तोतरा ब्राह्मण नसावा, कारण ते अशुद्ध म्हटलं तर कर्म नीट निवत. नमस्तथै नमस्तथै नमस्तस्यै 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 नमो नमः असं आहे. म्हणून ते म्हणतात विरुद्ध भोजन करतो आणि अधिक खातो, एखाद दिवशी बिलकुल खात नाही. आणि असा दूषित वागल्यामुळे अन्न पचन होत नाही. अन्न ग्रहण करतो, विरुद्ध अन्न खातो, ऋतुकाल सोडून सुद्धा पदार्थ खातो. एक दिवशी म्हणजे
गर्विष्ठ जड अन्न खातो, दुसऱ्या दिवशी बिलकुल खात नाही, तिसऱ्या दिवशी चट खातो. आणि अशामुळे अन्नपचनानं त्याला दुःख होतं. 2 वेळा जेवण करतो किंवा एकच वेळा जेवण करतो आणि व्यायाम मात्र करतच नाही. सगळा संभोग आणि भोग करतो. त्यामुळे सदा मलिन मन होतं आणि मलमूत्र रोखून ठेवतो. रसहीन अन्न खातो. अन्न भोजन करून दिवसा झोपतो. वामकुक्षी म्हणजे वामच कुक्षी, आणि ते खाली झोपायचं. पूर्वीच्या आज्या झोपायच्या ना, तर पाठ उशाला घ्यायचं 10 मिनटं पाठच. त्या कडक ह्याच्यावर काय डोकं का, तर त्याचं कारण आहे वामकुक्षी. शतपावलीनंतर वामकुक्षी आहे. 2.5 तास झोपतो ना दुपारी. हे सगळं अशुभ आहे. हे प्रकृती घालवायचं काम आहे. बाया निवडत बसायच्या दुपारी, थोडेसे वामकुक्षी झाले की निवडतच बसत. बिलकुल चालणार नाही. ते जुनं गाव होतं, आता जिल्हा पेठेत यायचं, झोपायचं नाही ते. म्हणून शरीरात वात आणि पित्ताने शरीर कुपित होतं. काय वाढतो? वात, पित्त. दूषित आणि कुपित झाल्यावर प्राणाला त्रास होतो आणि रोगाला आपण आमंत्रण देतो. यामुळे शरीर नष्ट होतं. अशा प्रकारे संसारामध्ये वेदनाग्रस्त जीव जन्म मरणाच्या भयानं उदासीन राहतो, उद्विग्न होतो. हे सांधे जड होऊन जातात. देहधारी जीव इंद्रियाच्या द्वारानं, पाका सुंदर वर्णन केलं, रूप रस आदी विषयाचा अनुभव जास्त करण्याचा प्रयत्न करत असतो. हे सरबत सुद्धा नाही वाईट आहे. लिंबाचंच सरबत करायचं, आमसुलाचंच करायचं, चिंचेचंच करायचं, कारण ती वनस्पती आहे. तुम्ही लिंबाचा रस काढून ठेवा, त्याच्यात दुसरं काहीच टाकणार नाही तुम्ही, कीटकनाशक. साखर टाकली तर तो रस नासत नाही. आणखीन सोपं करता येतं, त्याला उन्हात ठेवून द्या तुम्ही, साखर टाकून, असं कडक होऊन जातो तो, केव्हाही रसात पिळा, कारण सूर्याच्या किरणानं त्याच्यात हे पिळत नाही. लिंबाचा रस साखर ताटात ठेवून दिली तर घट्ट होऊन जाते, ते टाका. पण हे केमिकल आणि कीटकनाशकयुक्त भोजनाची परिपुष्ट होण्याकरता प्राण्यांना सुद्धा खाऊन टाकतात. यांच्या शरीरामध्ये कार्य सनातन जीव असतो. हे मुळातच राक्षसच आहे. अंतकालामध्ये यातना होतात, त्यामुळे अविद्या असते. ज्ञानशक्ती दिवसेंदिवस लुप्त होते आणि मर्मस्थानामध्ये अवरोध होतो. त्या समयी जीव जाण्याला तळमळतो. वायू आपल्या स्थानात विचलित होतो. जीवात्मा वारंवार लांब श्वास सोडतो, बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, शरीर कंपित होतो, झटके येतात. मग डॉक्टर सांगतो नळ्या चोकअप झाल्या, नसा चोकअप झाल्या. हे सगळं खानपानानं शरीर खराब करतं मनुष्य. योग्यतेपेक्षाही जास्त खातो, कामापेक्षा. म्हणून पूर्वी आमचे गुजर लोक सालदार लावायचे ना, तर देवाला बाई म्हणे 1 भाकरी खातो, जाऊ दे रे, 6 भाकरी खाल्ल्यात चालतील, जो खाईल तो काम करेल. आता फाफडा
गुरुजी म्हणतो वेपर घेऊन या. बटाट्याचा किस असं आहे. तेव्हा ते समोर उभे राहताना सगळी धूळ उडते, डिझेल पेट्रोल. तो करतो नशराबादच्या रोडवर, तो सुद्धा ओपन रोडवर बनवतो. ते तेलावर सगळं पोपटा जातो. म्हणजे अन्न. आणि आणखीन काय, कोणतं दुकान ते तुम्ही डीमार्क, वरतून कागद लावलेला असतं बरं, त्याला दुसरं काही माल इकडूनच गेलो केलेला असतो. म्हणजे मनुष्य एका ठिकाणी सगळं मिळतं म्हणून खराब विकत घेतो. बाजारात जा, तुम्हाला धान्य समोर डोळ्यानं दिसतं, हे पदार्थ दिसतात, वस्तू दिसतात, तुमचे डोळे तृप्त होतात त्यांना पाहून. नुसते पाकिटं पाहून काय डोळे तृप्त होणार आहे? आपला माणूस व्यापारातून खच्चीकरण होतंय, लक्षणे. एकच माणूस पोट भरतो, उठलं सुटलं डीमार्क, उठलं सुटलं डीमार्क. बाईने सांगितलं, बुवा नाही ऐकलं, बाजारात दिसत नाही तुम्हाला काही, घेऊ नका त्या वस्तू. टॅक्स चुकवलेले आहे त्या, त्यांना सवलत आहे. म्हणून ते म्हणतात शरीर जड आणि कंपित होतं. वेदशास्त्राच्या सिद्धांताच्या विरुद्ध अध्ययन करतात. वेद आणि शास्त्र हे लावता येत असेल तरच बोलायचं त्याच्यावर, नाही तर नाही बोलायचं. सिद्धांताचं यथावित अध्ययन करीत नाही. ज्ञानसंपन्न माणसाची लक्षणं समोर आल्यावरच कळतात. ज्ञानसंपन्न मनुष्य आला तो प्रवचनाच्या जागी भरभर निघून जातो. आल्याबरोबर व्यासपीठाला वंदन केलं की बसला तो. म्हणून अमुक जीव पुण्यात्मा आहे आणि अमुक जीव पापात्मा आहे हे त्याच्या डोळ्यावरून कळतं. चावरी बावरी नजर झाली किंवा श्रीमंत माणसांकडे पाहून प्रवचन सुरू झालं की समजावं दांभिक आहे. प्रवचनाला बसलेले सगळे श्रोते भगवंताचे अंश आहे असं म्हणून जो बोलेल तो सात्विक. ते डोंगरे महाराज प्रकाशाला आले होते, तर तिथे तो दगा महाराज होता ते प्रकाशाला. तर त्यांनी हरे राम मंत्राचा खूप जप केला होता. तिथे त्याला पुढे बैठ माझ्यासोबत. आता त्यांचं बोलणं त्याला समजत नव्हतं हे खरं होतं, पण ते म्हणे याचं नाव दगा नाही सगा महाराज म्हणे. कारण नेहमीच आजही त्याच्या नावाने तिथे हरे राम मंत्र चालू आहे. तर डोंगरे महाराजांना कोणीतरी विचारलं की बा हे श्रीमंत लोक तुमच्या पुढे बसतात जास्ती, तर गरीबाला तुमच्या समोर येता येत नाही. म्हणजे गरीबाचं पाप कमी राहतं, तो मागे असला तरी संपून जातं. यांचं चौपट पाप राहतं म्हणून समोर बसून ते धुवायचं असतं. बरं गादीवर बसता म्हणे, सोफा सेटवर बसता, देणगी देणारे सरळ सांगितलं होतं. तर पिके अण्णा वगैरे दुसऱ्या दिवसापासून खाली बसायला लागून गेलं. ते वक्ता असाच पाहिजे. काय बापडी गिलक्याचं पान धरधर बाबू इसका कान असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून मनुष्याचे डोळे हे त्याचे गुण दाखवतात. म्हणून सिद्ध पुरुष ज्ञानमय दिव्यदृष्टीने जन्म मरणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात आणि साधारण जीव या त्या गर्भामध्ये जाणून जन्माला येतो. या त्या गर्भामध्ये म्हणजे पशु पक्षीसुद्धा
डास मच्छर सुद्धा गर्भाशयातून उत्पन्न होताना. मग आता किती वेळा उत्पन्न व्हायचं आणि किती वेळा मरायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शयनम भज गोविंदम भज गोपालम. तर हे जन्म मरणाचं चक्र चुकवण्याकरता फक्त भज गोविंदम बस एवढंच उपाय. म्हणून मर्त्यलोक, स्वर्गलोक आणि नरकलोक, सत्यलोकात भूमी ज्या ठिकाणी बहुत प्राणी राहतात ती कर्मभूमी करली जाते. ज्या ठिकाणी जास्ती प्राणी राहतात ती कर्मभूमी होते. म्हणून आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी केव्हा केव्हा वेगळी असते. आता बा एक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार यांची जन्मभूमी वेगळी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ही सगळ्यांची कर्मभूमी आहे. दक्षिणेकडचे लोक सुद्धा आहे महाराष्ट्रात. अण्णा टायरवाला बाजूने, पंचरवाला असं आहे ते. पण मग कर्मभूमीवर आल्यावर, कर्म केल्यावर त्या कर्मभूमीची निंदा नाही करायची. म्हणून तो बाळासाहेब ठाकरे म्हणे आकलून देईल. त्यांना विचारायचं तुम्ही तर कुठे मुंबईत जन्माला आले. तर म्हणे महाराष्ट्र माझा आहे, मी कुठे जन्माला आलो आहे हे मला माहिती आहे. असे उत्तर होते. टाकून देईल म्हणे असं आहे ते. दरारे म्हणे याला टाका समुद्रात असं आहे. कारण कर्मभूमी आणि जन्मभूमी. आता पहा काही लोक जन्मभूमी भारत आहे आणि कर्मभूमी दुसरी आहे, इंग्लंड, अमेरिका वगैरे 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 ठिकाणी. पण कर्मभूमीचे दोष लागू द्यायला नको. आज गाडीची गाडी भरून गेले सगळे पडदे. त्यांना विचारलं का चाललंय तर म्हणे सिलेंडर मिळत नाही. निदान 6 महिने तरी मुंबई जरा शुद्ध हवा राहील. सगळे चालले गे तिकडे, फुटाणे खाणारे चालले गेले सगळे. असं आहे ते. कारण अन्न महाग होऊन गेलं ना, कोळशावर, लकटावर, त्याच्यावर अन्न महाग होऊन गेले, चालले गेले सगळे. म्हणून जीव पुण्यकर्म करतो स्वर्गात जातो, आणि मध्यम कर्म करतो पुन्हा जन्म घेतो, आणि पापकर्म करतो तर नरकात जातो. हे अर्जुना, नरकाग्नी भयंकर वाईट आहे. अरे स्वर्गसुद्धा हा पुण्य आहे तोपर्यंत चांगला आहे. आपण फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं, जळगावला गेले खाली उतरव, पुढे भुसावळला गेलं तर दंड आहे. तुम्ही जळगावला नाही उतरलेच नाही, तुमचं तिकीट जळगावपर्यंत होतं, दंड भरा. म्हणजे गुन्हा आहे. पुण्य संपलं की खाली यावं लागतं मृत्यूलोकात. मग पुण्याच्याही पुढे जावं लागतं. तर परोपकार, सत्कर्म याच्याने भगवंताच्या वैकुंठ भुवनात किंवा कैलास भुवनात किंवा ब्रह्मलोकात राहायला मिळतं. आणि अतिमुक्त व्हायचं असेल तर सूर्यलोकात जावं लागतं. सूर्यलोकामध्ये जावं लागतं. म्हणून नैष्ठिक बुद्धी प्राप्त होते माणसाला. चंद्रमंडळामध्ये सुद्धा जाता येतं, सूर्यमंडळामध्ये जाता येतं. चंद्राचे किरण जे आहे ते सौम्य आहे आणि सूर्याचे प्रखर आहे. पण प्रखर असले तरी हा जीवात्मा सूर्यप्रकाशामध्ये राहतो. या जीवात्म्याचा अधिकार देणं म्हणून सूर्यलोक. मग सूर्य सुद्धा कोण आहे रे? नारायण, मीच आहे अर्जुना. विभूती दर्शनात सांगितलंय. म्हणून सकाळीच मला नमस्कार केला म्हणजे सूर्याला नमस्कार केला की मला नमस्कार केलाय. उत्तिष्ठं गोविंदम उत्तिष्ठं गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कांते जगतम मंगलम कुरु.
म्हणून ज्ञानी लोक महाभारताच्या सगळ्या गोष्टीपेक्षा शांती पर्वापासून शेवट येतं, शांती पर्वाला सुरू करतात आणि ते, कारण याच्यातच ज्ञान आहे, बाकी त्यात तर ते काय छक्केपंचे आहे सगळे. म्हणून नैष्ठिक बुद्धी प्राप्त झाली पाहिजे. नैष्ठिक बुद्धी प्राप्त झाली की आगमन आणि गमन थांबून जातं, म्हणजे जन्म मरण थांबून जातं, उंच नीच थांबून जातं, भेद संपून जातो आणि ऐश्वर्य नावाची गोष्ट राहत नाही. फक्त एकाग्र चित्तानं मी शिल्लक राहतो. अर्जुना, जन्म मरण चुकवायचं असेल तर एकाग्र चित्तानं मी जे सांगितलं ते ऐक. सिद्ध म्हणाले कश्यपा, भगवान म्हणाले अर्जुना, आणि काश्यप म्हणाले हे ब्राह्मणा, शुभ आणि अशुभ कर्माचं फळ भोगूनच नाश होतं. शुभ कर्माचं सुद्धा आपण फळ भोगले, सत्कार इत्यादी, की ते पुण्य नष्ट होत जातं. पहा, मी युद्ध थांबवलं म्हणून मला नोबेल पुरस्कार पाहिजे ना, आता युद्ध करून नोबेल पुरस्कार पाहिजे. उघड बातमी, शुद्ध दादागिरी ती. अहो, विद्वान लोक घटना लिहून ठेवतील, ह्या ज्या घटना घडताना लिहून ठेवतील ते, असं नाही चालणार. तुम्ही अधिकाराचा दुरुपयोग करत असाल तर तो काळ असेल तोपर्यंत तो टिकेल, नंतरला मध्ये झालं नाही. आहे म्हणून हे शरीर मिळाल्यानंतर याचं फल भोगायला मिळतं. जसं वृक्ष आला की वृक्षाला फळ आहे, आणि वृक्षाने फळ दिलं म्हणजे तो वृक्ष कृतार्थ. ज्या वृक्षाला फळ येणार नाही तो वृक्ष कृतार्थ होत नाही. पहा, प्रत्येक वृक्षाला फळ आहे, धतुऱ्याला सुद्धा आहे, आणि जेवढे उग्र फळं आहेत तेवढे शंकराला आवडतात. म्हणून ते म्हणतात फलप्रदान करतात. या प्रकारे आपण पुण्य प्रदान केल्यानं आपलं हृदय शुद्ध होतं आणि फल अधिक होतं. म्हणून नेहमी पुण्य समर्पण करायचं. यद्यत कर्म करो मी तत्तत शंभो तव आराधता. मी जे जे कर्म केलं ते तुला समर्पण. एतत् कर्म कृष्णार्पणमस्तु. चांगला ब्राह्मण असला तरच बोलेला जा, नाही तर थातूर मातूर बोलणार नाही, त्याला समजतच नाही. तो एतत् कर्म दक्षिणार्थ म्हणून दिल. असं आहे. श्रद्धावान माणसाच्या घरी मिळालेलं थोडंसं धन जरी असलं आणि तो पूर्वहित जर संतुष्ट असेल तर बहुधन दिल्याचं पुण्य देतो त्याला. पण तो संतुष्ट पाहिजे. म्हणून असंतुष्टात ब्राह्मणा नष्टा, म्हणून तो असंतुष्ट नसावा, तो संतुष्ट असावा. आणि यजमानाने सुद्धा त्याच्या श्रमाची कदर केली. कदर नाही केली तर उपयोग नाही. कारण श्रम आहे ते. काम क्रोधाने घेरलेला मनुष्य कर्मामध्ये अबद्ध जर बोलत असेल म्हणजे तर यजमानही गर्भवासात जाईल आणि पुरोहितही गर्भवासातच जाईल. त्याला कर्माचं एकांश फळ मिळेल, कारण कर्म केलं आहे म्हणून. आता काही लोक येताना नारायण नागबळी केली, नवचंडी केली, त्रिपिंडी केली, मग काहीच फळ मिळत नाही. आता कसं मिळेल ते? कारण सगळ्यांना तिथे गेल्यानंतर ते गुरुजी 3 दिवसात म्हणजे 2.5 दिवसात आटोपलं तिथे आहे. आता तो गुरुजी मग तसा आडमोड लावून सुरू करतो. म्हणजे एक तर तुमची तयारी नाही, तुम्हाला वेळ द्यावा लागेल, द्रव्य द्यावं लागेल,
आणि तन मन द्यावं लागेल. बरेच लोक द्रव्य द्यायला तयार आहे, पण तन मन देत नाही. त्यामुळे कर्म पूर्ण नाही होत. आणि त्यामुळे कर्माचं फळ म्हणून जे खरे ज्योतिषी आहे ना, ते जास्त पूजापाठ नाही सांगत, ते म्हणतात उपासना करा. आता एका बाईकडे भागवत ठरलं की विघ्न आहे. भुसावळची होते ती, म्हणे ते हनुमान चालीसा ऐकला आणि ती आली माझ्याकडे. तिला म्हटलं तू असं कर, 11 दिवस एक मातीचा लोटा घ्यायचा, त्याच्यामध्ये दूध पाणी तीळ घालायची आणि पिंपळाजवळ ठेवून दे आणि सांग पितरा हो मी तुमच्या उद्धाराकरता करते, तुम्ही तृप्त व्हा. तिने भागवत ठरवलं. ती मला म्हणाली, तुम्ही म्हटलं नाही बाई मला काही भुसावळला येणं जमणार नाही, तू कोण. तिथं आता परवा आली म्हणे दादा भागवत यथा सांग पूर्ण पार पड. म्हणजे नुसतं ते ती भागवत करत होती ते पितर काही घे 3 वेळा तर सुतक आलं. बरं चौथ्यांदा तिला आलं नाही तर ब्राह्मणाला आलं. 4 वेळा कॅन्सल झालं होतं. म्हणून जे अतृप्त आत्मे असताना त्यांची इच्छा जर मुक्त व्हायची असेल तरच तुमचं कर्म ते घेता. आम्हाला पुष्कळ वेळा अनुभव येतो. ती सूनबाई बिचाऱ्या सासऱ्याच्या श्राद्धाकरता सगळी तयारी करते आणि सगळी तयारी केली, रात्रीच तिला तांब्या पालथा मारावं लागतं, श्राद्ध होत नाही. म्हणजे सुनेची इच्छा असते खाऊ घालावी. आणि बरं ऋतू काळ येण्याच्या आधीच बसून जाते अचानक, म्हणजे अजून 8 दिवस लांब होती. तर ते अतृप्त आत्मे एवढा खर्च होईल म्हणून ते कर्म करू देत नाही, असं असतं. कारण धनामध्ये ज्यांचं मन आहे ना, माझ्या लोकांनी काय केलं, चांगल्या लोकांना कोणालाही जीव घालून देतात. नाही, ते त्याच वेळात पुण्यप्रद होईल श्राद्धाचं. योग्य मनुष्य देवाला असेल तरच, नाही तर फळ मिळत नाही. आता गयला श्राद्ध करून आलेले लोक तेवढे दादा काय म्हटलं, अरे आता कलियुगात असं सांगितलं घरीच श्राद्ध करायचं आणि गयाकृत श्राद्ध फलमस्तू असं म्हणायचं. शास्त्राने सांगून ठेवलं आहे कलियुगात कर्म नीट होणार नाही म्हणून घरी ज्ञात ब्राह्मण बोलून श्राद्ध करायचं. गयाकृत श्राद्ध म्हणायचं, एवढंच म्हणायचं. गयाकृत श्राद्ध फलप्राप्तिरस्तु. आता आमचे जेवढे लोक ते मराठीकडे जाताना हे सगळं गेले की तिथे जाऊन दादाला सांगा असं एवढं केलेलं आहे आणि हे पुढचं ते अन्नदानाचे संकल्प तिथे करून या, लगेच सांगतो. त्याला माहिती आहे की हे लोक श्रुत आहेत, ज्ञात आहे. म्हणजे माणसाचे जेवायचे पैसे घेतात बरं ते तिथे, आणि एकदाच वाढून जातात तर पुन्हा वाढायला देत नाही. माणसं वाट पाहतात उठून जातं, मग काय ब्राह्मणाच्या घरी बोलावं. म्हणजे असं झालं आहे. म्हणजे श्राद्धाच्या दिवशी जो पोटभर प्रसाद मिळेल, बरं तेही काय करतील, त्यांच्या सुना करायला तयार नाही. म्हणजे परिस्थिती काय बिघडली. आता मी जिथे काशीला जात होतो ना, ते बाई गेल्यापासून मी कमी करून टाकलं. मी पाठवत पण नाही पैसे, कारण त्या माणसाच्या ते सुना जर ऐकणार नाही तर स्वयंपाक होणारच नाही ना. ते श्राद्ध ती बाई फार प्रयत्न करायचे, मी बंदच करून ठेव, कारण होणारच नाही रे. खरं तिथली परिस्थिती बदलून गेली. म्हणून कोणतंही काम नीट व्हायचं असेल तर देश काल आणि परिस्थिती. पण आपण थकलो तर आपण सुद्धा म्हणतो जेवढं करताय बसून ना, पुढे नाही गेलं तर जास्त बोलत नाही. आपण सुद्धा आवडतं घेतो. 4 बाया असतील तर आपण सगळं वाढवतो, एकच बाई असेल तर चला आवडतं घ्या. तर देश काल आणि परिस्थिती याचा विचार केला पाहिजे. जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत नाही ते करत. कारण मनुष्य काय करेल. म्हणून तत्पश्चात कर्मानुसार शरीर शुभ आणि अशुभ होऊन जातं. स्मुक्ष अत्यंत वास्तविक जीवात्मा शरीर मिळतो, पण तो दोषाने लिप्त होतो. पण अर्जुना, माझा भक्त दोष मुक्त होत जातो. कशाने रे? माझ्या नामाने.
तो दिवसेंदिवस अभंग आहे. जीवनमुक्त झालो, जीवनमुक्त झालो, नामाची या गजरे जीवनमुक्त झालो. पण ते असं नाम नको, राम नाम जपनान परमाल आपना असं आहे. ते जीवनमुक्त व्हायचं आहे. सगळे प्राणी जीवनामध्ये अज्ञानाला वश होतात, जीव भावतो, म्हणून ते गर्भामध्ये वारंवार जन्माला येतात. इंद्रियांचा गोलोक आहे. गो म्हणजे इंद्रिय. हे इंद्रिय जे आहे ना, जसे जसे तृप्त होतील, इंद्रिय त्यागाने तृप्त होतात, भोगाने कधीच कोणाचे तृप्त झालेले नाही, होणार नाही. एखादी आजी देवाचं भजन करणारी एक दिवशी म्हणते, माझं सोनं वाटून घ्या रे सगळं. कारण तिला माहिती आहे की हे आताच आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांना समान मिळून जाईल. आपण गेल्यानंतर मोठ्या सोन्याने एक बांगडी सापडतच नाही, सापडतच नाही, सापडतच नाही असं केलं तर. म्हणून ती काय करते, मग सोना म्हणता, आई का तुम्ही आता चालल्या, अहो आताच जाते, उरकवा घ्या वाटून. कारण तिने त्या संपत्तीचा आपल्या डोळ्यासमोर सदुपयोग पाहिला. असं आहे. मध्ये एकाचं सोनं सापडलं होतं, म्हणजे हरलं होतं. तर तिने काय केलं, नवं कपाट सासूने घेतलं आणि जुनं कपाट सुनेला दिलं. त्या सुनेने त्याच्यात कपाट ठेवलं आणि एक दिवशी दिवाळीला ते कपाट असं ठोकलं, पुसलं, बाजलं, तर ते सोन्याचं मंगळसूत्र सापडलं. ती सून म्हणे, आई तुमचं मंगळसूत्र सापडलं. म्हणजे दादाने सांगितलंच होतं, तू हे मंगळसूत्र घेऊन जा आणि दादाला दाखवून, दादाकडून याला अभिषेक करून जाऊ. कारण 1.5 वर्ष झालं तुझं लग्न झाल्यानं, तुला जुनं कपाट दिलं, मी नवं कपाट घेतलं, त्याच्यात कुठे अटकलं असेल ते काही सांगता येत. ठोकलं, टाकलं तर पडलं. बरं 3.5 तोळ्याचं होतं. 1.5 वर्षानंतर ते सापडलं. म्हणजे धनाचं असं आहे, जर तुमचं असेल तर ते काही जातच नाही ते, आणि जर नसेल आपल्या नशिबाचं तर अन्य मार्गानं निघून जातं. मुलंसुद्धा सेवेदारी आपल्या नशिबे असतील तरच ते सेवा करतील, नाही तर त्यांच्या नानाकडून सेवा होणार नाही. ती सून म्हणते, आपल्याला आईचं केलं पाहिजे, किती दिवस करते आपण, ती दुसरी करते का, असं आपला मुलगा सांगतो. ती सून तो गेल्यावर करते मग सासूचं, कारण तिला माहिती असतं मोठ्यांचं करावं. म्हणून गर्भचेतन होतो आणि अंगामध्ये चेष्टा होतात, त्याचे रस त्याला मिळत नाही, म्हणून अशा गर्भांचं पोषण होत नाही. आता पहा, कलियुगामध्ये सगळे गर्भ जे आहे असे सुप्त, कारण सेवा न केल्यामुळे त्यांचं आज खाऊनही पोषण झालेलं नाही आहे. जी स्त्री सेवा करते तिची पचनशक्ती प्रबल होते, आणि पचनशक्ती प्रबल झाल्यानंतर तो जो रस होतो अन्नाचा तो त्या गर्भाला मिळतो, आणि मग गुटगुटीत गोविंदा जन्माला येतो. नाही तर रोकडवा आहे. नाशिकला जाता येतं धुळ्याच्या पुढे, मारुतीचं नाव आहे ना रोकडवा, असं आहे ते. म्हणून जीव हा तऱ्हेतऱ्हेनं, म्हणून आपल्या मुलीला सेवा करायची सवय कोणी लावली पाहिजे? आपण तर बिलकुल हात धरतो, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. 22 वर्ष सांगते, जीव घाबरतो, जीव घाबरतो. म्हणून आकार दिलेला आहे. ज्याप्रमाणे लोखंड हे अग्नीमध्ये टाकलं की कोणत्याही प्रकारचा आकार करता येतो, तसं हे शरीर सेवेमध्ये टाकलं की तुम्हाला कुठे मुक्त व्हायचं आहे. म्हणून भगवंताने धर्मराजाच्या राज्यामध्ये पानं उचलून दाखवले. पण असं नाही करायचं की मी पानं उचलतो, माझी रील तयार कर.
कशाचे आता आज सकाळी भाऊ इथे बसला होता, मी माझ्याकडे एक बाई पूजा करत होती आणि तिची पोरगी तिची रील तयार करत होती. असं होऊन गेलं ते. म्हणून त्याप्रमाणे ते अग्निमय बनतं. लोखंड काय होतं, अग्निमय बनतं, लाल बंद होऊन जातं आणि जसं वाकवायचं तसं वागतं. तसं हे शरीर जे आहे हे सेवेनं अर्जुना शुद्ध बनतं आणि जे करायचं असेल या शरीराकडून करून घे. म्हणून राम राया जिजू दे रे काया, दुसऱ्याला पाणी मागायचं नाही. त्याला पुण्य होतं पण आपल्याला पाप लागतं. लांब झालं तर काय झालं, तेवढं चाललं तर बरं होईल ना. दोष आहे तो. पाणी आपल्या हातानेच प्यायचं म्हणजे शेवटी पाणी पिऊन जाल, नाही तो वरतून टाकावं लागतं चमच्यानं, ते रिटर्न येतं मग. जल आहे म्हणून शरीर चेतनानं जीवमय होतं आणि त्याप्रमाणे दीपक तेलाने ज्याप्रमाणे प्रकाशित होतो त्याप्रमाणे या जीवानं जर सेवा केली तर अर्जुना या चैतन्य शक्ती जागृत होते. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली. भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूप.